हाय गाईज, मी दिव्यानी. तर खूप जण विचारत आहेत की ताई तुमचे व्हिडिओ वेळेला पडत नाही आहे. तर पाऊस चालू आहे, 2 दिवस झाले सलग पाऊस चालू आहे आणि त्यामुळं पत्र्याचा एवढा आवाज येतो की व्हॉइस ओव्हर करणं शक्य होत नाही. त्यामुळे शूट घेतलेले आहेत पण त्याला रेकॉर्डिंग करणं शक्य होईना झालं आहे. थोडाच पाऊस थांबतो आणि थोडंसं रेकॉर्डिंग झालं की मग परत पाऊस चालू होतो. त्यामुळे रेकॉर्डिंग करायचं काय जमेना झालं आहे आणि कपडे पण भरपूर आहेत घरामध्ये. कारण बाहेर आमचा पत्रा असा जास्त पुढंपर्यंत नाही आहे आणि बाहेर कुठे शेड नाही आहे, त्यामुळं बाहेर पण घालायला जागा नाही आहे वळत. त्यामुळं आताच कपडे सगळे घातलेले आहेत. लाईट वगैरे चालू असते, फॅन चालू असतो, पंखा त्याच्यामध्ये आणि परत पत्र्याचा आवाज, भरपूर व्हॉइस नॉईज आहे, त्यामुळं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे. तर चला आज मी करते आहे कपाटाचं पूर्ण साड्या वगैरे सगळ्या घडी घालायच्या राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या आज व्यवस्थित ठेवणार आहे. म्हटलं चला मी माझा पसारा कशी आवरते तेच तुमच्याशी शेअर करते. आता एवढा सगळा माझा गबाळा झाला आहे ऑलरेडी. इथं जशा मी साड्या अशा प्लेन 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 सगळ्या ठेवलेल्या त्या सगळ्या परत खाली खाली खाल्लेल्या आहेत. एक साडी काढली की दुसरी साडी पडते, असं काही कपाटाच्या अवस्था झाल्या. आता मी याच्यामध्ये इकडं अर्धा भाग तिकडं अर्धा भाग, 2 कंपार्टमेंटमध्ये जास्त साड्या, म्हणजे अजून वरती भरपूर साड्या आहेत, त्या पण मला ह्या कपाटमध्येच ठेवायच्या आहेत. एक साईडला काठपदर सगळ्यांनी, एक साईडला सिम्पल रोजच्या वापरातल्या साड्या ठेवायच्या आहेत. तर त्या पद्धतीने मी कपाट आज अरेंज करणार आहे. पूर्ण कपाट काढून परत रिअरेंज करणार आहे. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. सारखी कप्पा असा म्हणजे सारखा सारखा विस्कटतात, तर हा मी परवा सगळा व्यवस्थित ठेवला हा कप्पा. आणि ह्याचं कवर जवळजवळ हे कपाट आणून स्वर्ण, म्हणजे माझा मोठा मुलगा होता किती वर्षाचा, 2 वर्षाचा होता तेव्हा ते कपाट आणलेलं आणि ते आता त्याचं वरचं कवर पूर्ण फाटून गेलं आहे. मग मी त्याला आता जस्ट असंच हे ठेवलं आहे. अजून त्याला अरेंज थोडंफार केलेलं नाही आहे, ते आता परत अरेंज करणार आहे. तर आज म्हटलं ही तिजोरी जी आहे, ही तिजोरी म्हणजे हा एक पूर्ण कप्पा मला रिअरेंज करायचा आहे एकदम असा छान असा. म्हणजे इथून खाली मी सगळे यांचे कपडे ठेवते आणि इथं वरती फक्त माझे. तर चला रिअरेंज करूया. पाऊस पडायला लागला की थंडी खूप वाजते, त्यामुळे स्वेटर घातलं आहे. तर कोणाकोणाला माझ्यासारखी पाऊस पडायला की थंडी वाजते तेही नक्की सांगा. आणि थोड्या वेळाने चहा पण करणार आहे, कारण पाऊस पडायला लागला की चहा तर खूपच वाटतो. अहो आले तर हो ना करायला सांगते चहा. सोळा काही तुला 2:15 वाजता तू तर म्हणजे 2 वाजता 2:15 वाजता. आपण आधी हे करते त्यांना जात नाही का? ऑल नाही, 5 जणांना शेअर करतो. हो त्यापैकी आता पसारा काढायला लागले. थोडंसं तरी कप्पा सगळा रिकामा झाला आहे, बघू शकते. खालची पण कप्पे सगळी काढून घेते छानशी. मग म्हटलं आज माझ्या सगळ्या म्हणजे ज्या मी नेसते काठपदरच्या, माझ्याकडे थोडक्याच आहेत अगदी साड्या, एवढं काय नाही आहे, तरी पण म्हटलं माझ्या सगळ्या काठपदरच्या साड्या तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर चला ही साडी आहे, ही परवाच ट्रेंडिंगला आली होती, त्यामुळं मी ही घेतली, बाय केली. माझ्याकडे ग्रीन कलर असा एकदम असा काची ग्रीन कलर नव्हता, मग त्यामुळं मी ही साडी बाय केली तेव्हा. ही पार्टीवेअर पॅटर्न आहे हा. तर हा असा मोरपंखी कलरमध्ये आहे. हा एवढा पण रंग असा काय माहीत नाही, हा कलर रॉयल ब्ल्यू वगैरे अशामध्ये येतो आणि ह्याच्यावरती छान असं कॉन्ट्रास्ट रेड कलरचं ब्लाऊज आहे, बघू शकता. ही पूर्ण साडी पार्टीवेअर आहे. हा त्याचा पल्लू आहे. ही आहे ही ब्रॉकेटची साडी आहे. ब्रॉकेटची, तेव्हा ब्रॉकेट जेव्हा फॅशनमध्ये होतं तेव्हा ही मी रेड कलरची ब्रॉकेटची साडी घेतली होती. जस्ट हे त्याच्यावरचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. परवाच्याच व्हिडिओमध्ये ही पूर्ण साडी अशी पोपटी कलरची आहे अशामध्ये आणि ह्याला असा लव्हेंडर कलरचा पदर आहे. तर ही साडी जी की मी माझ्या छोट्या नंदेच्या पूजेमध्ये नेसली होती, त्याचा कलर नेव्ही ब्ल्यू आणि पिंक कलरचा ब्लाऊज. तर ही साडी स्वर्ण 2 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या बड्डेमध्ये घेतलेली ही साडी.
ही आहे ग्रे कलरची साडी, अगदी चापून बसते. ही स्वरच्या म्हणजे बब्याच्या बारशात मी घेतलेली, म्हणजे माझ्याकडं हलकी फुलकी साडी नव्हती, त्यामुळं मला हा कलर नव्हताच माझ्याकडं नवरात्रीला वगैरे नेसण्यासाठी. छान सिंपल रेग्युलर वेअरसाठी पण छान आहे आणि इकडं तिकडं कुठं जवळपास तुम्ही जाणार असाल तरी पण ही साडी छान दिसते अगदी. ही परवाच्याच दिवाळीला घेतलेली की असा पॅटर्न आहे नवीनच. ज्यावेळी ज्या दिवाळीला जी साडी नवीन येते त्या दिवाळीला मी ती साडी घेते. तर ही तुम्ही बघू शकता. ही मी आमची गाडी जेव्हा आणायला आम्ही गेलो तेव्हाही मी ही नेसली होती साडी, त्यामुळं ह्या साडीचा फोटो मी पोस्ट केलाच असणार आहे. दिवाळीला घेतलेला हा फिरता कलर आहे, गोल्डन ग्रीन आहे. हा म्हणजे गोल्डन पण आहे याच्यामध्ये आणि ग्रीन पण आहे. फिरता कलरची साडी, याच्यावरती पिंक कलरचं ब्लाऊज आहे. हे सगळ्या माझ्या दिवाळीच्या अशा सणाला वगैरे घेतलेल्या साड्या आहेत. मी असे सण सोडून जास्त करून साड्या नाही घेत, पण आता थोडे घेते. आणि ही एक साडी आहे. ही साडी मला 16 सोमवारच्या कार्यक्रमामध्ये आमच्या काकूंनी घेतली होती. ही लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची साडी आहे माझी. ही पूर्ण ग्रीन आणि ह्याला छोटंसं असे बॉर्डर आहे आणि आतमध्ये बुट्टे आहे. नंतर ही साडी, ह्या साडीसोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत. तुम्ही बघू शकता. ही साडी माझी लग्नातली साडी आहे. लग्नातली साडी प्रत्येक मुलीला माहेरची असते, पण माझी माहेरची साडी नाही आहे. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी घेतलेली पहिली साडी आहे ही. त्यामुळं ह्याचे अजून काठ असे पांढरे पडलेत, पण मी अजून ही साडी जपून ठेवली आहे. त्यानंतर जास्त केव्हा ह्या साडीचं नेसणं नाही झालं, पण अजून पण ती साडी रिच दिसते. फक्त थोडासा बॉर्डरचा कलर फेंट झाल्यामुळे ती अजून मी नेसली नाही आहे साडी. ही साडी बघू शकता. त्यावेळीची सगळ्यात एक्सपेन्सिव्ह साडी आहे ही. त्याचा पल्लू अगदी भरलेला आहे. त्यावेळी ही साडी नवीन आली होती, नुकतीच नवीन आलेली साडी आहे. पल्लू असा पूर्ण भरलेला पल्लू आहे याचा. आणि ही आमच्या सुवर्णाच्या बारशातली साडी आहे. फर्स्ट हेवी साडी माझी. जे त्यावेळी जेव्हा ही साडी न्यू आली त्यावेळी ह्या साडीची प्राईस खूपच जास्त होती आणि सगळ्यात जास्त त्यावेळची माझी सगळ्यात जास्त रेंजची साडी आहे ही. साधारण 3000पर्यंत असेल या साडीची प्राईस. तेव्हा ती जास्त एक्सपेन्सिव्ह होती. आता याच्यापेक्षा पण आहेत, पण त्यावेळी माझ्याकडे जेव्हा थोडक्यात साड्या होत्या मोजक्याच, त्यावेळी ही साडी खूप एक्सपेन्सिव्ह होती माझ्यासाठी. अशाच एका दिवाळीची साडी आहे, अगदी सिम्पल. तेव्हा ही फॅशन आली होती. ही प्लेन आणि त्याला मस्त अशी काठ असतात. एवढ्याच माझ्याकडे काठ पदरच्या साड्या आहेत. आणि आणखी मी तुम्हाला माझ्या व्हाईट साड्या दाखवते. व्हाईट म्हणजे 16 सोमवारला मी घेतलेल्या माझ्या सगळ्या व्हाईट साड्यांचं कलेक्शन पण मी तुम्हाला दाखवते. तर ही माझी फर्स्ट व्हाईट साडी आहे, जी मी पहिल्यांदा 16 सोमवार केलं. त्याला अशी काठ आहे, बघू शकताय तुम्ही इथं. अशी काठ आहे त्याला, पिंक कलरची काठ आहेत आणि पूर्ण व्हाईट आहे, एकदम पूर्ण व्हाईट. फक्त त्याला काठच आहे, बाकीचं काही डिझाईन वगैरे नाही आहे, पूर्ण प्लेन व्हाईट आहे. आणि ही साडी म्हणजे 16 सोमवारच्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या नंदूबाईंनी मला आणलेली. म्हणजे पूजेला बसताना माहेरची साडी नेसायची असते असं असतं. ही सेकंड 16 सोमवारची साडी आहे, म्हणजे ज्यावेळी मी दुसऱ्यांदा 16 सोमवार केले त्यावेळीची ही साडी आहे. ही आहोंनी घेतलेली मला ही साडी. ही आहे, तुम्ही फोटोज वगैरे बघितले असतील मी पोस्ट केलेले 16 सोमवारचा व्हिडिओ पण बघितला असतील. त्यावेळी ही घेतलेली साडी आहे, जी की तुम्ही बघू शकता. कॉटन आहे ही साडी. त्यावेळी मला कॉटन असं घेऊ वाटलं, म्हणजे कुठं पण उन्हामध्ये वगैरे गेलं तर ती एकदम अशी वेअर करता येईल त्यासाठी. ही पण छान आहे, तुम्हाला कुठेही जायची असेल हलकी फुलकी लगेच नेसून होते अशी अगदी छान साडी आहे. ही पण मला आहोनीच घेतलेली. ही एक 16 सोमवारची साडी आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे पल्लू साडीचा, एकदम छान आहे बॉर्डर वगैरे. ही पण पूर्ण अशी व्हाईटच आहे. अजून मी थोड्याफार नवीन पण साड्या घेतल्यात आता, ज्या न्यूमध्ये आलेल्या आहेत त्या पण साड्या घेतल्यात मी. मला अशा त्या म्हणजे आपण फक्त बॉर्डरवाल्या साड्या असतात ना, त्या पण खूप आवडतात. तर तुम्हाला जर माझ्या रेग्युलर वेअरच्या साड्या जर बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट करा, मी त्या सगळ्या एक दिवस तुम्हाला दाखव. ज्या काठपदरीच्या साड्या काही एवढ्या नाही आहेत, थोडक्याच आहेत. मी केव्हा आईंच्या पण नेसते साड्या. मी जास्तीत जास्त ड्रेस वगैरे घालते, त्यामुळे साड्यांचं एवढं माझ्याकडे कलेक्शन नाही आहे. तर जे काही आहे आत्ता सध्या मी तुम्हाला दाखवलं आहे. आता पटपट छान अशी तिजोरी पहिला ऑर्गनाईज करून घेते. साड्या नेसताना खूप छान वाटतं, एवढाच कंटाळा पण येतो सगळं ऑर्गनाईज करायला. आता जवळजवळ 1-1.5 तास लागेल हे सगळं व्यवस्थित ठेवायला.
पाऊस चालू झाला की आवाज तर काय येत नाही. तर पूर्ण हे सगळं व्यवस्थित ठेवते आणि मग तुम्हाला फायनल व्हिडिओ तुम्हाला दाखवते तिजोरीचा. चला आता पावसानंतर काय आवाज येणार नाही, तर व्हिडिओ डायरेक्ट पाऊस गेल्यावरती. एवढं सगळं कपाट भरले साड्यांनी आणि कार्यक्रमाच्या टायमाला आहों ना म्हणते साड्या नाही आहेत, साड्या नाही आहेत, साड्या नाही आहेत. हा प्रश्न प्रत्येक बाईचा असतो. तुमचा आहे की नाही तेही नक्की मला सांगा. एवढा घडी घातलं तर एवढ्या सगळ्या साड्या झाल्या. आणि मी क्लचर प्रत्येक वेळी दुकानात गेले पहिला क्लचर घेते. मला क्लचरचा खूप सारा शौक आहे, कारण मी वेगळं काय म्हणजे ज्वेलरी वगैरे घालत नाही, पण मला केसांना वेगवेगळे क्लचर घालायला खूप आवडतात. तर तेच क्लचर मी तुम्हाला दाखवते माझे. हे बघितले का, एवढे सगळे क्लचर. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक वेळी जो क्लचर नवीन ट्रेंडिंगला येईल ना, ते सगळे क्लचर इथं अवेलेबल आहेत. बघू शकता क्लचर, एवढे सगळे क्लचर. आणि आहोंकडं परत मला क्लचरच नाही आहे हे सगळं म्हणायला खूप भारी वाटते. आता हा जर व्हिडिओ त्यांनी बघितला ना, तर म्हणतील मला एवढे सगळे क्लचर, एवढ्या सगळ्या साड्या. पहिल्या त्यांनीच मग नवीन साडी मिळेल. तर आता वाजलेत 2:15. आहो जाणार आहेत कामाला, त्यामुळे पहिला पटपट स्वयंपाक करते आणि मग व्हिडिओ हा कंटिन्यू करते. तुम्हाला पसारा पण दाखवते. एवढं सगळं करण्यासाठी मी किती सारा पसारा केला आहे घरामध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवते. चला, बघू शकता आहोंचे सगळे कपडे खाली काढलेत मी. सगळे इकडे सगळे प्रेस केलेले कपडे आहेत. इथं अजून प्रेस करायचे कपडे ठेवले. तर इथं सगळं असं एवढा सगळा पसारा काढला आहे मी सगळे कपडे काढण्यासाठी. आणि इथं पण टाकलेत कपडे, जे अजून घडी घालायचे कपडे इथं सगळे मी टाकलेत आता सध्या. आणि इथं जे माझे ब्लाऊज शिवायचे आहेत ते सगळे ब्लाऊज याच्यामध्ये ठेवले आहेत. आणि इथं अजून आहे, तिथं पण आहे, अजून हे एक पार्सल आहे. आणि हे सगळं अजून ह्याच्यामध्ये सगळं अरेंज करायचं आहे. आत्ता फक्त जस्ट एवढं अरेंज झालं आहे, म्हणजे या साड्या अरेंज झाल्या आहेत. अजून हा कप्पा अरेंज करायचा आहे, हा कप्पा, आणि अजून खालचा काढायचा आहे कप्पा. तो सगळं मला हे सगळं अरेंज करायचं आहे. चला तर पहिला आहोंचा स्वयंपाक करते आणि मग मी तुम्हाला नेक्स्ट सगळं दाखवते. नली पावसाने थोडीशी उघडीप दिली आहे, बघू शकता. आता वाजलेत 5:45 वाजता पाऊस उघडला आहे एवढ्या पूर्ण दिवसातून. आणि इथं माझी तिजोरी सेट झालेली आहे, बघू शकता. एकच मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर माझी तिजोरी अशी सेट झालेली आहे, बघू शकता. अजून थोडंसं आहे जे की मला सेट करायचं आहे. अजून आहोंचे कपडे प्रेस करायचे आणि त्यानंतर मी हे सगळं परत सेट करून घेणार. म्हणजे हे आहे सेट, फक्त खालच्या ह्या कप्प्यामध्ये बाकीचं सगळं सेट करून घेणार आहे. आता पाऊस असल्यामुळे बाहेरचे व्लॉग काय घेणं शक्य होत नाही. तर घरचेच तुम्हाला कोणते व्लॉग आवडतील, कोणत्या रेसिपीज आवडतील, परत एखादा गेट रेडी व्हिडिओ वगैरे असं कोणतं तुम्हाला काय आवडेल ते मला नक्की कमेंट करा. म्हणजे त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ आणायचा प्रयत्न करू. कारण आउटडोअर तर काय जाणं जमत नाही जास्त, घरी असते. आणि घरातले मी भरपूर काही व्लॉग तुम्हाला रेसिपीज वगैरे दाखवतच असते. तरी तुम्हाला आणि माझ्याकडून काय अपेक्षित आहे तेही मला नक्की सांगा, नक्की कमेंट करा. मी प्रत्येकांच्या कमेंटला नक्की रिप्लाय करेन आणि त्यावरती जर मला शक्य असला तर मी तो व्हिडिओही तुम्हाला बनवेन. थोडासा पसारा आहे, स्किप करा, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, कपडे वाळत नाही. स्टँड ऑर्डर केला आहे, तो अजून यायचा आहे. तो आला की तो कसा आहे, कोणत्या क्वालिटीचा आहे, कसा आहे, त्याचं पण मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सगळा दाखवेन मी तुम्हाला. तर चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.